हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी साबुदाण्याचे वडे कसे बनवते ते। चला तर मग पाहू आपण त्यासाठी काय काय सामान घेतले। हे पहा, इथं आपण बटाटे घेतलेत, उकडलेत छान। इथं साबुदाणा भिजवला होता रात्री। आता शेंगदाण्याचा कोट करून घेते आणि मिक्स करते, दाखवते तुम्हाला मी पुढे काय काय करते ते। इथं बटाटे आपण साल काढून घेतले बटाट्याचे। इथं कढई ठेवली गरम करायला। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। हे पहा, इथं आपले शेंगदाणे भाजून झालेत छान। आता मिक्सरला मी शेंगदाणे आणि मिरची टाकून वाटून घेते। हे पहा, भिजवलेला साबुदाणा आहे तो घेऊयात आता आधी। त्यामध्ये हे जे उकडलेले बटाटे आहेत ते फोडून टाकते। मी खिसणीने बारीक नाही करत आहे, हातानेच फोडते। कारण वडा खाताना जे थोडासा असं बटाट्याचं हे लागतं ना, ते छान लागतं। दाताखाली येतो बटाटा, तो छान लागतो। बटाटा टाकल्यावर आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय आणि आता मीठ टाकूयात आणि हे छानपैकी मळून घेऊयात। व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला वडे बांधता येतील। चला तर मी व्यवस्थित मळून घेते आणि मग भेटते तुम्हाला। हे पहा, व्यवस्थित असं मळून झालं पीठ आपलं आता वड्यांचं। आता आपल्याला पाहिजे त्या आकारात वडे करून घ्यायचेत, जेवढे पाहिजेत, लहान मोठे बारीक काही जसं तुम्हाला पाहिजे असतील तसे करून घ्यायचेत आणि छान असे लालसर तळून घ्यायचे ते। हे पहा, मी आता वडे आधी करून घेते आणि मग एकदमच सगळे तळूयात आपण। आपले इथं वडे बनवून होतात ते, तोपर्यंत इथं मी तेल गरम करायला ठेवलंय, जेणेकरून वडे होऊस तर तेल चांगलं गरम होईल। त्यानंतर मग आपल्याला वडे तळून घेता येईल। इथे वडे आपले तयार करून झाले ते। आता आपण पाहूयात तेल तापले की नाही। हे पहा, तेल तापलेलं आहे तसं। आता आपण याच्यात वडे सोडूयात। खूप जास्त पण नाही गरम करायचं आपल्याला, नाही तर मग वडे लगेच बाहेरून करपतील, आतमधून कच्चे राहतील। त्यामुळे आता वडे सोडून घेऊयात। वडे सोडताना थोडं सावधानतेने सोडायचे, कारण साबुदाण्याचे वडे ते फुटत सुद्धा असतात साबुदाणा, त्यामुळे अंगावर पण उडायची शक्यता असते। हे पहा, आपलं तेल छान तापलेलं आहे, जसं आपल्याला वड्यासाठी पाहिजे तसं। खूप जास्त गरम पण नाही करायचं आपल्याला ते। हे पहा, हे आधी जे आपण सोडलं होतं थोडंसं ते। छान असे फुगतात सुद्धा आहेत आपले वडे, पाहू शकता तुम्ही। हे बघा, फुगले ते, अजून झाले नाहीत पूर्ण तळून। ते दुसरे अजून वडे टाकले ते, आता तोपर्यंत मुलांना देते खायला। हे पहा, वडे तयार आहेत आपले। आता मुलांना देऊ, कसे वाटतात ते त्यांची बघ। हळूच खाऊन बघ, टेस्टी आहे।
फुंकून खा. टेस्टी भारी. खाते मी नंतर. ही पाय इकडे बसली, हिला पण देते आता खायला. पहा आतमधून पण छान असे वाफलेत, कुठेही कच्चे दिसत नाही आहेत. तर गरम आहे. टेस्टला पण छान झालाय. चला तर मग कशी वाटली तुम्हाला आपली आजची साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.